ताई, मी जरा बाहेर चाललीये. राहिलेलं काम आहे ना ते तुम्ही करा, मला जरा काम आहे. अगं हो करते, पण एवढ्या सकाळ सकाळी कुठे चालली आहेस तू? कामाची काय वेळ असते का? आत्ता काम निघाले म्हणून निघाले. फोन कोणाचा वाजतोय? अरे हा तर दीप्तीचा फोन आहे. गेली वाटतं. हॅलो. दीप्ती कुठं आहे? मला तिच्या भावानं घरातनं बाहेर काढलंय. मी तुमच्याकडे येऊ का? बरं ठीक आहे आई, हे घर पण अहो तुमचंच तर आहे. तुम्ही कधीही येऊ शकता इथे, या तुम्ही. अहो आई येते. आधीच माणसं कमी आहेत आणि अजून आईला बोलून ठेवलं. काय झालं, तू अशी अचानक परत का आलीस? मोबाईल राहिलाय तेच घ्यायला आले होते. प्लीज त्यामुळे समजलं तरी तुम्ही घराला आश्रम करून ठेवले. अगं दीप्ती काय बोलतेस तू, कळतंय का तुला? आईचा फोन. हॅलो. अगं निघाले मी, थोड्या वेळात पोचते. निघाली म्हणजे? अगं तुझ्या जावेनं तुला सांगितलं नाही का, मला दादानं घरातून बाहेर काढलंय. काय? अगं काय बोलतेस आई? आणि एक मिनिट, तू आधी रडणं थांबव. मला तिने तिकडे बोलवलंय, तुमच्याकडे. मी काहीच नाही सांगितलं मला. बरं ठीक आहे, ये तू. ताई, अहो ताई, सॉरी अहो. तुम्ही तर माझ्या आईला इथे बोलवत होतात आणि मी न ऐकताच तुम्हाला वाटेल तसं बोलले. हो अहो, खरंच सॉरी. अगं एवढं काय नाही, तुझी आई ती सुद्धा माझी आई आहेच ना. हो ताई, मी तुम्हाला खूप चुकीचं समजलं. म्हणजे तुम्हाला समजून घेण्यात मीच कमी पडले. दीप्ती, अगं आरशाला सुद्धा दोन बाजू असतात. आपलं चुकतं काय, आपण दरवेळेस एकच बाजू बघतो, पण दुसरी बाजू बघणं पण तेवढंच गरजेचं असतं. जाऊ दे, सोड. तू एक काम कर, आई येणार आहे, परत एकदा फोन लाव आणि कुठे आहे बघ आणि ह्यांना न्यायला पाठव आईला. ठीक आहे ताई, करते मी फोन. आणि परत एकदा सॉरी. रंगातून रंग रंगुनिया रंग